जावा तुम्ही चालू. मुलांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण क्रेब सायकल बघितली होती. आता आज आपल्याला बघायचं आहे ETS. ETS आणि त्याला आणखी एक वर्ड पॅरलली लक्षात घ्या, ETC. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द ETS आणि ETC? ETSचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, आणि ETC मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता ETSमध्ये त्याचा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आणि सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे टर्मिनल ऑक्सिडेशन. आता टर्मिनल ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं? तर ऑक्सिडेशन ऑफ रिड्यूस्ड कोएन्झाईम. आता रिड्यूस्ड कोएन्झाईम म्हणजे कोणते? NAD or FAD into their oxidized form is known as a terminal oxidation. मग ह्यावरनं टर्मिनल ऑक्सिडेशनचे डेफिनेशन काय सांगणार? द ऑक्सिडेशन ऑफ रिड्यूस्ड कोएन्झाईम into their oxidized form is known as a terminal oxidation. आता आपल्याला ह्याची साईड बघायची आहे. ग्लायकोलिसिसची साईट आपण काय सांगितली होती? सायटोप्लाझम. त्यानंतर क्रेब सायकल काय म्हणतो? मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. आणि तिसरीची आत्ता आपण बघणार आहोत ETS. वेहर ETS टेक प्लेस? इट टेक प्लेस इन इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया थ्रोन इनटू मेनी फोल्डेड स्ट्रक्चर. आणि ह्या फोल्डेड स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? क्रिस्टी. ह्या क्रिस्टीवर कोणते पार्टिकल प्रेझेंट असतात? F1 पार्टिकल, किंवा त्याला एलिमेंटरी पार्टिकल, किंवा त्याला ऑक्झिझोम असं म्हटलं जातं. मग ह्या एलिमेंटरी पार्टिकल्सवरती इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम टेक प्लेस होते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये मी सांगते त्याप्रमाणे 3 वर्ड्स लक्षात घ्या. कोणते 3 वर्ड? पहिला जो वर्ड आहे तो NADH2, सेकंड वर्ड आहे FMNH2 आणि तिसरा वर्ड आहे FADH2. आता ह्याचं मिनिंग काय? NADH2 म्हणजे काय? निकोटिनामाइड ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोजन. FMN म्हणजे काय? फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड हायड्रोजन. आणि FADH2 म्हणजे काय? फ्लेविन ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोजन. लक्षात आलं का? आता सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार? तर ETS ही रिडॉक्स टाईप ऑफ द रिॲक्शन आहे. आता रिडॉक्सचा अर्थ काय? तर त्यामध्ये बोथ रिॲक्शन टेक प्लेस होतात. कोणत्या बोथ रिॲक्शन? फर्स्ट ऑक्सिडेशन अँड सेकंड रिडक्शन. ऑक्सिडेशनचा अर्थ काय बाळांनो? कंबायनिंग ऑफ द O2 आणि लॉस ऑफ हायड्रोजन म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन. आणि रिडक्शन म्हणजे काय? ह्याला अपोजिट, कंबायनिंग ऑफ द हायड्रोजन और लॉस ऑफ द ऑक्सिजन. सो ETS इज कॉल्ड ॲज ए रिडॉक्स टाईप ऑफ द रिॲक्शन. आता ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा रोल काय आहे की ETSमध्ये ATP मोलिक्युल तर फॉर्म होतात, पण त्याचबरोबर आणखी त्यामध्ये मेटॅबोलिक वॉटर फॉर्म होतं. आणखी काय फॉर्म होतं त्यामध्ये? मेटॅबोलिक वॉटर इज फॉर्मड. बघा आता ETSचा जर आपल्याला सिग्निफिकन्स विचारला तर ह्यामध्ये काय काय सांगणार की ATP मोलिक्यूल फॉर्मेशन टेक प्लेस अँड मेटाबॉलिक वॉटर इज फॉर्मड. टर्मिनल ऑक्सिडेशन मीन्स द ऑक्सिडेशन ऑफ द रिड्यूस्ड कोएन्झाईम into their oxidized form is known as a terminal oxidation. And what is oxidative phosphorylation? Synthesis of the ATP is known as a oxidative phosphorylation. आता ह्या ETSमध्ये ETS ट्रान्सपोर्ट चेन किंवा सिस्टीम जी आहे ती इलेक्ट्रॉन कॅरियर्समुळे कंप्लीट होते. आता ह्यामध्ये सिक्वेन्स कसा असतो बाळांनो? पहिल्यांदा NADH2, त्यानंतरचा कॅरियर आहे FMN, नंतरचा कॅरियर आहे सायटोक्रोम Q, त्यानंतर आहे सायटोक्रोम B C1,
नेक्स्ट आहे सायटोक्रोम सी, त्यानंतर सायटोक्रोम ए आणि सायटोक्रोम A3 आणि फायनली जो लास्ट ॲक्सेप्टर आहे त्याचं नाव काय आहे सांगा, ऑक्सिजन. ह्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार सांगा की NAD हा फर्स्ट सगळ्यात NAD जो आहे तो त्याच्यामध्ये एनर्जी ही हायेस्ट लेवलला असणार आणि ऑक्सिजन हॅज द लोएस्ट एनर्जी. सो फर्स्ट जो कॅरियर आहे तो कोणता आहे सांगा, NAD आणि लास्ट ॲक्सेप्टर कोण आहे तर ऑक्सिजन. आता ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये सुरुवातीला काय होतं तर NADH2चं ऑक्सिडेशन होतं आणि त्यापासून NAD तयार होतो. आता ऑक्सिडेशनचा अर्थ काय की तिथं लॉस होतो. कशाचा लॉस होतो, हायड्रोजनचा. आणि हा हायड्रोजन जो लॉस्ट झालेला आहे तो ॲक्सेप्ट कोण करणार तर FMN, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाईड. आणि मग FMNनी हायड्रोजन ॲक्सेप्ट केल्यावर ह्या FMNचं रिडक्शन होतं. कशामध्ये रिडक्शन होतं तर FNH2 आणि FMNH2 पासून H2मधून जेव्हा हायड्रोजनचं लॉस होणार तेव्हा पुन्हा कोणती रिॲक्शन टेक प्लेस होणार, ऑक्सिडेशन. म्हणजे अल्टरनेटली रिॲक्शन टेक प्लेस होणार. एकदा रिडक्शन होणार, एकदा ऑक्सिडेशन होणार. रिडक्शनमध्ये हायड्रोजन गेन केला जाणार आणि ऑक्सिडेशनमध्ये हायड्रोजनचा लॉस होणार. आता FMNचं रिडक्शन झाल्यानंतर त्यापासून FNH2चं फॉर्मेशन झालेलं आहे आणि FNH2मधून जेव्हा हायड्रोजन लॉस्ट होतो तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. आणि ह्यामधून जो हायड्रोजन रिलीज झालेला आहे तो कोण ॲक्सेप्ट करणार, कोएन्झाईम Q. आणि कोएन्झाईम Qचं पुन्हा रिडक्शन होणार. त्यानंतर ह्याच कोएन्झाईम Qचं पुन्हा काय होणार, ऑक्सिडेशन. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय लक्षात ठेवणार की 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते ट्रान्सफर होतात. आता ट्रान्सफर होताना पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठं येणार तर कोएन्झाईम Qकडून सायटोक्रोमच्या सेरीजमध्ये. पहिली सेरीज कोणती लक्षात ठेवणार, सायटोक्रोम B C1, त्यानंतर सायटोक्रोम C, त्यानंतर सायटोक्रोम A, त्यानंतर सायटोक्रोम A3 आणि फायनली जो लास्ट ॲक्सेप्टर आहे तो कोणता आहे सांगा, 1/2 O2. आता ह्या 1/2 O2मधून 2 इलेक्ट्रॉन जेव्हा लॉस्ट होणार तेव्हा हा 1/2 O2 जो आहे तो प्रोटॉन्स म्हणजे 2H+ बरोबर कंबाईन होणार आणि त्यापासून मेटॅलिक वॉटर इज फॉर्मड. की जो आपला सिग्निफिकन्स आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम कशासाठी टेक प्लेस होते, पहिला ऑब्जेक्टिव्ह कोणता सांगितला होता, ट्रान्सफर ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि सेकंड त्यामध्ये काय होणार सांगा, मेटॅबॉलिक वॉटर इज फॉर्मड. आणि टर्मिनल ऑक्सिडेशनमध्ये ह्या कोएन्झाईमचं रिडक्शन होणार ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये. मग आता NADH2 पासून NAD, FMN पासून FMNH2, कोएन्झाईम Qचं एकदा रिडक्शन एकदा ऑक्सिडेशन. त्यानंतर सायटोक्रोममध्ये पहिला कोण आहे, सायटोक्रोम B C1, त्यानंतरचा आहे सायटोक्रोम C, त्यानंतरचा आहे सायटोक्रोम A, त्यानंतरचा आहे सायटोक्रोम A3 आणि लास्ट कोण आहे तर 1/2 O2. आणि हा O2H+ बरोबर जेव्हा कंबाईन होणार त्यापासून मेटाबॉलिक वॉटर इज फॉर्मड. आता खालच्या साईडला बघा, जर NADH2 हा जर कोएन्झाईम नसेल तर त्याऐवजी काय प्रेझेंट असणार, FADH2. आणि FADH2चं पण ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्यापासून काय तयार होणार, FAD. आणि ह्यातून जो हायड्रोजन लॉस्ट झालेला आहे हा लॉस्ट झालेला हायड्रोजन कुठं जाणार, कोएन्झाईम Q. आता बाळांनो ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की ATPचं फॉर्मेशन कुठं झालेलं आहे. पहिला ATP हा कुठं फॉर्म झालेला आहे बघा, तर इन बिटवीन NADH2 आणि FMN.
सेकंड ATP कुठं फॉर्म झालेला आहे? सायटोक्रोम B C1 आणि सायटोक्रोम Cकडं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होताना लॉस्ट झालेली एनर्जी ह्या ATP मॉलिक्यूलमध्ये स्टोअर झालेली आहे. आणि तिसरा ATP मॉलिक्यूल कुठं फॉर्म झालेला आहे सांगा? सायटोक्रोम इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रान्सफर झालेला आहे सायटोक्रोम A टू सायटोक्रोम A3. इथं थर्ड ATP मॉलिक्यूल फॉर्म झालेला आहे. ह्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवणार सांगा? 1 NADH2 इज इक्वल टू 3 ATP मॉलिक्यूल अँड 1 FADH2 इज इक्वल टू 2 ATP मॉलिक्यूल. NADH2 जर मॉलिक्यूल असेल तर त्यामध्ये 3 ATP मॉलिक्यूल फॉर्म होणार. पहिला कुठं सांगितला होता? NADH2 आणि FMNच्या बिटवीनमध्ये. त्यानंतरचा कुठं? सायटोक्रोम B C1 टू सायटोक्रोम C आणि नेक्स्ट कुठं? सायटोक्रोम A टू सायटोक्रोम A3. याप्रमाणे 3 ATP मॉलिक्यूल NADH2मुळं फॉर्म होणार. पण जर FADH2 हा मॉलिक्यूल असेल तर हा ATP कुठं फॉर्म होणार? तर सायटोक्रोम B C1 आणि सायटोक्रोम Cच्या मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होताना तिथं एक ATP फॉर्म होणार. आणि सेकंड ATP कुठं फॉर्म होणार? सायटोक्रोम A टू सायटोक्रोम A3कडं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होताना लॉस्ट झालेली एनर्जी ह्या ATP मॉलिक्यूलमध्ये स्टोअर होणार. ह्याप्रमाणे 1 NADH2 इज इक्वल टू 3 ATP अँड 1 FADH2 इज इक्वल टू 2 ATP मॉलिक्यूल. आणि ह्या सायटोक्रोमचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवणार? BC1 ॲरो C, त्यानंतर C ॲरो A ॲरो A3 आणि फायनली ॲक्सेप्टर कोण असणार सांगा? ऑक्सिजन.